सोरटी सोमनाथ हे मंदिर सौराष्ट्रात आहे. सोरटी सोमनाथ असेच त्याचे नाव प्रचलित आहे. हे मंदिर पुराण प्रसिद्ध आहे. त्या मंदिरातल्या सोन्याच्या घंटेचे वजन सुमारे 200 मन इतके होते. त्या मंदिराला ज्या 56 खांबांनी आधार दिला होता त्यांना हिरे, माणके, पाचू इत्यादी सुंदर रत्नांनी सुशोभित केले होते. जुनागड जिल्ह्यातील वेरावळ बंदरापासून 6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ आहे, त्यामुळे बरेच भक्त समुद्रस्नान करून शिवदर्शन करतात. इतिहास काळात या मंदिरावर मुघलांनी हल्ले करून लुटालूट व विध्वंस केला, परंतु पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. 1950 ते 51 या वर्षी त्याची पुनर्रचना करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांनीही पूर्वी सोमनाथाच्या देवालयाचा जीर्णोद्धार केला होता. तळघरात एक लिंग व वर मंदिरात एक अशी 2 शिवलिंगे येथे आहेत. नव्या मंदिरापासून हे जुने मंदिर थोड्या अंतरावर आहे. मुख्य मंदिराला 3 मजले व कळस आहे आणि 3 प्रवेशद्वारे आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात नंदीकोट कूट तालुक्यात हे स्थान आहे. मल्लिका म्हणजे पार्वती व शिव म्हणजे अर्जुन, यावरून मल्लिकार्जुन असे नाव या ज्योतिर्लिंगाला प्राप्त झाले. श्रीशैल्य पर्वतालाच शृंगेरी, शृंग, श्रीपर्वत अशी नावे आहेत. नृसिंह सरस्वती यांचे येथेच कर्दळीवनात गुप्त निवासस्थान आहे, असे गुरुचरित्रात कथानक आहे. असे मानतात की या भागात भगवान शंकर प्राचीन काळी खूप वेळा प्रकट झाले होते. त्यानंतर परमप्रिय भक्तांसाठी त्यांनी येथे दिव्य ज्योतिरूपात कायमचे वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला दक्षिण कैलास असेही म्हणतात. येथे श्री शंकराचे लिंग एक विदभर उंचीचे आहे. ते स्वयंभू मानले जाते. 18 शक्तींपैकी भ्रमर शक्तीचा निवास येथे भ्रमरांबा मंदिरात असून तिचेही महात्म्य मानले जाते. शिवरात्रीपासून चैत्री पौर्णिमेपर्यंत येथे मुख्य उत्सव साजरा होतो. या मंदिराची प्राचीनता सिद्ध करणारे कोरीव लेख येथे आहेत. 2500 वर्षापासून हे ज्योतिर्लिंग प्रख्यात आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग माळव्यात शिप्रा नदीच्या तीरावर उज्जैनी नगरात आहे. या ठिकाणी 2 मंदिरे आहेत. प्राचीन मंदिर देवांचा शिल्पकार विश्वकर्मा याने रचले अशी आख्यायिका आहे. महाभारत, स्कंदपुराण, मत्स्यपुराण, नृसिंह पुराण व शिवलीलामृत या स्थानाचे महात्म्य व कथा आहेत. नवे मंदिर विशाल आहे. त्यातील पिंडी नागवेष्टित असून त्यावर चांदीची छत्री असते. ही पिंडी खोल तळघरात आहे आणि मंदिर दक्षिणाभिमुख आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूस ओंकारेश्वर मंदिर आहे. महाशिवरात्रीस व श्रावण सोमवारी येथे उत्सव होतो. दसऱ्यास मिरवणूक निघते. रंजल्या गांजल्यांसाठी, दुःखी भक्तांच्या रक्षणासाठी देवाने येथेच कायम राहावे म्हणून लोकांनी प्रार्थना केली. त्याच्या भक्तीचा मान राखून तो महाकालेश्वर या नावाने उज्जैनी नगरीत कायम राहिला. ओंकारेश्वर व अमलेश्वर अशी 2 शिवमंदिरे नर्मदा नदीच्या दक्षिण व उत्तर तीरावर वसलेली असून दोन्ही मंदिरे टेकड्यांवर आहेत. मांधाता राजाने येथे शंकराची आराधना केली तेव्हा पार्थिव शिवलिंग प्रकटले. त्यातील अमल अशी शिवज्योती म्हणजेच अमलेश्वर होय. या परिसराभोवती प्रदक्षिणा करण्यास 3 तास लागतात. तेथेच गौरीशंकर नावाचे एक पुरुषभर उंचीचे व 6 हात व्यासाचे काळ्या पाषाणाचे शिवलिंग एका मंदिरात आहे. त्याला मांधातेश्वर असे म्हणतात. श्रावणी सोमवारी ओंकारेश्वराची मिरवणूक निघते व अमलेश्वरापर्यंत जाऊन रात्री प्रथम प्रहरी परत येते. नदीच्या प्रवाहाशी हे स्थान जोडलेले आहे. मंदिरातील शाळुकेत नेहमी पाणी असते. अनेक भव्य मंदिरांनी या मंदिराचा परिसर पवित्र झाला आहे. अहोरात्र घुमणारे ओम नमः शिवाय जयघोषाचे ध्वनी हे सारे पाहताच प्रत्येक शिवभक्ताची चित्तवृत्ती प्रसन्न होते. या मंगल पवित्र क्षेत्री ओंकारेश्वर आणि अमरेश्वर या जोड ज्योतिर्लिंग स्वरूपात भगवान शंकर अवतरले. श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या तालुक्यात बालाघाटाच्या पायथ्याशी परळी हे गाव वसलेले आहे. ब्रह्मा, सरस्वती व वेणुवती अशा 3 नद्या येथे आहेत.
वैद्यनाथ या नावाने प्रख्यात असे हे ज्योतिर्लिंग मंदिर गावाबाहेर डोंगर उतारावर आहे. सध्याचे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. येथे हरिहर तीर्थ आहे. गोपानाथ हे हरिमंदिर, जगमित्र नागा यांची समाधी, मार्कंडेय तीर्थ आदी अनेक पवित्र स्थाने येथे आहेत. वैद्यनाथाला अमृतेश्वर व धन्वंतरी असेही म्हणतात. डोंगरावर मंदिरापर्यंत चांगल्या पायऱ्या आहेत. नरनारायणाचा डोंगर असे या डोंगराचे नाव आहे. पुराणकाळी देवदानवांनी समुद्र मंथन करताना त्यातून जी 14 रत्ने निघाली त्यात अमृत व वैद्यराज धन्वंतरी ही 2 रत्ने होती. ते अमृत मिळवण्यासाठी राक्षस पुढे आले. तेवढ्यात श्री विष्णूंनी अमृतासह धन्वंतरीला श्री शंकराच्या पिंडीत गुप्त केले. म्हणून येथील शिवलिंगाला अमृतेश्वर तथा वैद्यनाथ असे नाव पडले. श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात. भीमाशंकर हे स्थान उंच डोंगरावर आहे. पुण्यापासून अंतर 100 किलोमीटरपेक्षा थोडे जास्त आहे. भीमा नदी येथून जवळच आहे. पोखरीचा घाट चढून गेले की हे मंदिर लागते. या मंदिरात एक फार मोठी घंटा 1729 सालची आहे. शंकराची पिंड लहानशी आहे. येथे सतत अभिषेक चालू असतो. मंदिराचा काही भाग नवा व काही जुना आहे. एका भयानक दैत्याच्या तावडीतून सुखरूप वाचलेल्या भक्तांनी भीमरूपी धारण केलेल्या महारुद्राला, महादेवाला प्रार्थना केली की सज्जनांच्या रक्षणासाठी आपण येथे कायमचे वास्तव्य करावे. भक्तवत्सल भगवान या विनंतीवरून ज्योतिर्लिंगाच्या रूपाने येथे राहिले. 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र रामेश्वर. काशीची गंगा या रामेश्वराला नेतात. हे मंदिर तामिळनाडू राज्यात दक्षिण समुद्राच्या तीरी एका वालुकामय बेटावर वसले आहे. मंदिर संपूर्ण पाषाणाचे आहे. रामेश्वराच्या प्रवेशद्वारावर 10 मजली प्रचंड गोपूर आहे. त्याचे बांधकाम, बारीक कलाकुसर, मूर्तीची ठेवण व गोपुरांची शिखरे पाहून बघणारा आश्चर्याने थक्क होतो. ईश्वराच्या विराट मायेचे दर्शन होऊन भाविकांचे हृदय प्रेमाने विशाल बनते. आवारात गोड्या पाण्याच्या कित्येक विहिरी, भैरव, विनायक व रुद्रा, मातृका आदी मूर्ती व गाभाऱ्यात रामेश्वर आणि विश्वनाथ अशी 2 लिंगे आहेत. गाभाऱ्यात दर्शनार्थींना प्रवेश नसतो. श्रीरामाने रामेश्वर हे वालुकामय लिंग स्थापन केले. या मुख्य कथेला जोडून अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. 4 धाम यात्रेतील हे एक प्रमुख व अतिप्राचीन स्थान आहे. आषाढात व महाशिवरात्रीस येथे उत्सव. 12 ज्योतिर्लिंगापैकी औंढ्या नागनाथ हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात कळमपुरी तालुक्यात टेकड्यांनी वेढलेले रमणीय व वनश्री असलेले हे स्थान म्हणजे मंदिर शिल्पाचा एक अप्रतिम नमुना आहे. हत्ती, घोडे, स्वार, योद्धे, कमळे, यती व शिवपार्वतीच्या मूर्ती येथे कोरलेल्या असून मंदिराचा गाभारा खोल आहे. लहानशा दरवाजाने आत उतरावे लागते. आत अंधार आहे. पाताळातून नाग वर आले व त्यांनी या ज्योतिर्लिंगाची पूजा केली म्हणून याला नागेश, नागनाथ अशी नावे पडली. दारुका राक्षसीचा शिवाने येथे वध केला म्हणून या परिसराला दारुकावन म्हणतात. येथे नागनाथतीर्थ नावाचं सुंदर रचनेचे एक वैशिष्ट्यपूर्ण तीर्थकुंड आहे. त्यातच दुसरे लहान ऋणमोचन तीर्थ आहे. दोन्ही तीर्थांना सासूसुनेचे तीर्थकुंड असे नाव आहे. याचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या नागनाथ तीर्थात दर 12 वर्षांनी कपिला षष्ठीला काशीची गंगा उतरते. एरवी येथे शिवाळलेले पाणी असते, पण गंगा आल्यावर कुंडातील पाणी एकदम स्वच्छ, निर्मळ होते. 12 ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशात वाराणसी किंवा काशी हे अत्यंत पुरातन नगर गंगेच्या तीरावर वसले आहे व येथे विश्वेश्वराचे स्थान प्राचीन काळापासून प्रख्यात आहे. काशी यात्रा व गंगास्थान हे प्रत्येक हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे असे शास्त्र सांगते. येथील शिवलिंगाची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती. नंतर अहिल्याबाई होळकरांनी सन 1777 मध्ये नवे मंदिर पूर्वीच्या मंदिरालगतच बांधले. शंकर हे नगर सोडून कधीही जात नाही म्हणून या क्षेत्राला अविमुक्त क्षेत्र म्हणतात. शिवाने काशीनगरी त्रिशूळावर स्थापली. येथे शिवशक्ती दोघेही अलग न होता दिव्य ज्योतिर्लिंग रूपात राहू लागले. काश म्हणजे प्रकाश, तेज अशी ती काशीनगरी. गौरीमुख, अविमुक्त क्षेत्र इत्यादी 12 नावांनी प्रसिद्ध आहे.
मोक्ष देणाऱ्या सप्तपुरींमध्ये काशीपुरी विशेष महत्त्वाची आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी शिवमंदिर आहे. ते त्र्यंबकेश्वर नावाने विख्यात आहे. कृतयुगापासून येथे ब्रह्मगिरीवरून गोदावरी नदीचा उगम झाल्याचा पुराणात उल्लेख आहे. नाशिकपासून 25 किलोमीटर अंतरावर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले व सुबक अश्मशिल्प असलेले आत शिवलिंगाच्या जागी दगडी उखळासारखा खळगा व त्यात अंगठ्या एवढी 3 लिंगे ब्रह्मा, विष्णू व महेशाची असलेले हे पुरातन शिवमंदिर प्रसिद्ध आहे. शिवलिंगावर सतत एका कपारीतून पाणी पाझरत असते. ब्रह्मगिरीवर एका गुफेत गोरक्षनाथ व गहनीनाथ राहिले होते असे म्हणतात. या ज्योतिर्लिंगातून केव्हा तरी सिंहगर्जनेसारखा ध्वनी येतो, तर कधी अग्निज्वाला निघतात. तेव्हा देवाचा कोप होऊ नये म्हणून भांग मिश्रित दूध घागर भरून भरून शिवलिंगावर अभिषेक करतात. त्यावेळी रुद्रमंत्र घोष चालू असतो. हे सर्व दूध तेथील खड्ड्यात जिरते. ते बंद झाले की देवाचा राग शांत झाला असे समजतात. सिंहस्थाच्या पुण्यपर्व काळात दर 12 वर्षांनी येथे विशाल यात्रा भरते. कुशावर्त तीर्थात स्नान करण्याचे पुण्य लाखो भाविक मिळवतात. कुशावर्त महिमा वाचे वर्ण किती हो, वंदन मार्जन करती त्यांचे महादोष वारती हो. या तीर्थाच्या सभोवती भाविकांना बसण्यासाठी ओवऱ्या आहेत. अनेक नयनरम्य कोरीव मूर्तीही आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र केदारेश्वर हे हरिद्वारपासून सुमारे 225 किलोमीटर व ऋषिकेशपासून सुमारे 185 किलोमीटर अंतरावर हिमालयातील प्रख्यात ज्योतिर्लिंग नरनारायणांनी तपश्चर्या करताना आराधलेले म्हणून प्रसिद्ध आहे. टेहरी गढवाल जिल्ह्यात हे स्थान आहे. उकी मठात थंडीच्या दिवसात त्याची पूजा होते. मंदिर उंच चौथऱ्यावर असून नंदीची मूर्ती विशाल आहे. मंदिर छोटेसे आहे पण महती अगाध आहे. कार्तिक महिन्यात बर्फवृष्टी सुरू झाल्यावर मंदिरात तुपाचा दिवा लावून श्री केदारेश्वराचे एक भोगसिंहासन बाहेर घेऊन मंदिर बंद करतात. देवाचा मुक्काम 6 महिने खालच्या उखीमठात असतो. बर्फ वितळल्यावर जेव्हा मंदिर उघडतात तेव्हा नंदादीप जसाच्या तसा तेवताना दिसतो. या दिव्य ज्योतीचे दर्शन होणे शिवभक्त पुण्यकारक समजतात. अशी आख्यायिका आहे की रेड्यारूपी शंकराच्या पाठीवर गदाप्रहार केला म्हणून भीमाला दुःख झाले. त्याने तूप चोळून त्याच्या पाठीचे मर्दन केले. त्या प्रसंगाची आठवण म्हणून भाविक त्या त्रिकोणी दिव्य केदाराला तूप चोळतात. हीच त्या भोलेनाथाची महापूजा. रुद्रप्रयागाचा बेल व भाद्रपदातील महापंत शिखरावरील ब्रह्मकुंडातील ब्रह्मकमळ वाहायचे. राजा भोज याने उंच दगडी चौथऱ्यावर केदारनाथचे छोटेसे मंदिर बांधले होते. त्यानंतर इसवी सन 1800च्या काळात साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. सभामंडपात समोर नंदी आहे. बाजूने पांडव, कुंती, द्रौपदी, कृष्ण इत्यादींच्या मूर्ती आहेत. सोन्याच्या मुलामाचे शिखर आहे. या मंदिराची प्रतिकृती पुजारी रावळ लिंगायत यांनी उखी येथे केली आहे. पुढचे 6 महिने येथेच दर्शनविधी असतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र श्री घृष्णेश्वर वेरूळ जिल्हा औरंगाबाद येथून जवळच हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर असून मंदिराचे बांधकाम तंजावर शैलीचे मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमाबाई यांनी करून घेतले आहे. महिषाद्री या पर्वताच्या पायथ्याशी हे पूर्वाभिमुख काळ्या पाषाणाच्या पिंडीचे मंदिर अतिशय सुंदर आहे. घृष्णेश्वर असेही याचे नाव आहे. शाळुका 3 फूट रुंद व 5 फूट लांब तर लिंग 1 फूट उंच आहे. शिवरात्री, श्रावण सोमवार, वैकुंठ चतुर्दशी, अधिक मासातील सोमवार या दिवशी येथे यात्रा भरते. काम्यक वनात पार्वती एकदा कुंकू आणि केशर मळवट भरण्यासाठी एकत्र करीत होती. डाव्या हातातील केशर कुंकूमध्ये तिने शिवालय तीर्थाचे पाणी घातले. उजव्या हाताच्या लाल बोटाने ते कुंकू घासत असताना तिच्या हातावर त्याचेच शिवलिंग तयार झाले. त्या शिवलिंगातून एक दिव्य ज्योत प्रकट झाली. पार्वतीने ती दिव्य ज्योत एका प्रस्तराच्या लिंगात ठेवली. तिथेच तिची स्थापना लोककल्याणाकरता केली. तिने त्या पूर्ण ज्योतिर्लिंगाला कुंकुमेश्वर नाव दिले. पण पार्वतीच्या हातातून घर्षणाने निर्माण झाले म्हणून ते घृष्णेश्वर याच नावाने ते प्रसिद्ध झाले.
असा हा 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा अगाध आहे. ओम नमः शिवाय.